नमस्कार मित्रांनो, कल्पना करा जर अचानक आकाशात एक अदृश्य राक्षस तयार झाला, जो त्याच्या जवळ येणारी प्रकाशसुद्धा गिळून टाकतो. ग्रह, तारे, अगदी प्रकाशही. तो कुठेही दिसत नाही, पण त्याची ताकद इतकी आहे की तो संपूर्ण तारा खाऊ शकतो. या रहस्यमय वस्तूला म्हणतात ब्लॅक होल. पण प्रश्न असा आहे, ब्लॅक होल नेमकं तयार कसं होतं? आणि जर पृथ्वी ब्लॅक होलमध्ये गेली तर काय होईल? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत विश्वातील सर्वात भयानक रहस्य, ब्लॅक होल. ब्लॅक होल म्हणजे अंतरिक्षातील अशी जागा जिथे गुरुत्वाकर्षण इतकं प्रचंड असतं की तिथून प्रकाशसुद्धा बाहेर पडू शकत नाही. म्हणूनच ते आपल्याला पूर्ण काळं दिसतं. त्याभोवती असतो एक सीमारेषा, जिला म्हणतात इव्हेंट हॉरिझॉन. एकदा का कुठलीही वस्तू या सीमारेषेच्या आत गेली तर ती कधीही परत येऊ शकत नाही. जेव्हा एखादा खूप मोठा तारा त्याचं आयुष्य संपल्यावर फुटतो, त्याला म्हणतात सुपरनोवा. या स्फोटानंतर त्या ताऱ्याचं केंद्र इतकं लहान आणि घन होतं की ते ब्लॅक होल बनतं. कल्पना करा, जर सूर्याला एका क्षरा एवढं लहान करून दाबलं तर तो सुद्धा ब्लॅक होल बनू शकतो. ब्लॅक होलचे प्रकार असतात स्टेलर ब्लॅक होल, सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल. आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी आहे एक प्रचंड ब्लॅक होल, ज्याचं नाव आहे सॅगिटेरियस ए. तो आपल्या सूर्यापेक्षा 40 लाख पट जास्त मोठा आहे. जर पृथ्वी ब्लॅक होलच्या जवळ आली तर आधी पृथ्वीचे महासागर आणि वातावरण तुटायला लागेल. मग गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी स्पॅगेटीसारखी लांब होईल. या प्रक्रियेला म्हणतात स्पॅगेटिफिकेशन. आणि शेवटी पृथ्वी पूर्णपणे नष्ट होईल. मित्रांनो, ब्लॅक होल हे विश्वातील सर्वात रहस्यमय आणि धोकादायक वस्तू आहे. पण अजूनही वैज्ञानिक त्याच्याबद्दल खूप काही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कदाचित भविष्यात ब्लॅक होलमुळे आपल्याला नवीन विश्वाचा दरवाजा सापडेल. जर तुम्हाला अशाच अंतरिक्षातील रहस्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर कॉस्मिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत विश्वातील सर्वात मोठा तारा कोणता आहे.